नमस्कार मित्रांनो, 2026मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई पोर्ट ऑथॉरिटीमार्फत ही पदभरती केली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना 6 एप्रिल 2026पर्यंत अर्ज करता येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांना महाराष्ट्रातच पेपर देण्याची आणि महाराष्ट्रातच नोकरी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. या पदांसाठी उमेदवारांना 60,000 ते 1,80,000पर्यंत पगार दिला जाणार आहे. पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट केंद्र सरकारमार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे. यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 40च्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF बघू शकता, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई पोर्ट ऑथॉरिटीमार्फत कायमस्वरूपी पदांची ही भरती केली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातच या पदांच्या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी नोकरी जी आहे ती दिली जाणार आहे. विशेष करून महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे. यामध्ये काही पदांसाठी मराठी भाषा येणं ही आवश्यक असणार आहे. म्हणजे मित्रांनो, केंद्र सरकारचा जॉब जर 2026मध्ये तुम्हाला हवा असेल आणि तो देखील महाराष्ट्रात, तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करायला हवं. यामध्ये अधिकारी पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. 6 मार्च 2026 ते 6 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. यामध्ये मुंबई, ग्रेटर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये या जागा ज्या आहेत त्या भरल्या जात आहे आणि याच जिल्ह्यामध्ये तुमचं एक्झाम सेंटर देखील असणार आहे. तर महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक बेनिफिट असणार आहे. आता कोणकोणते पदं या वॅकन्सीमार्फत नेमकी भरली जाणार आहे, किती जागा असणार आहे, याचं देखील सविस्तर अपडेट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. पहिलं जे पद आहे असिस्टंट डायरेक्ट EDP हे पद असणार आहे. त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर रिसर्च, कॅटरिंग ऑफिसर्स, त्यानंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग मेकॅनिकल, डेप्युटी सेक्रेटरी, सिनियर वेलफेअर ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर वेलफेअर यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे. प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं ते देखील आपण या ठिकाणी बघू शकता. 1 बाय 1 आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिलं पद आहे डेप्युटी मॅनेजर वेलफेअर. 60,000 ते 1,80,000 इतका जबरदस्त पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे. या पगाराव्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे. ते देखील आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत. या पदाच्या 2 जागा असणार आहे आणि यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून, कोणत्याही शाखेतून पदवी, सोशल सायन्समधनं डिग्री किंवा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे. या पदासाठी उमेदवारांकडं 9 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. ॲज अ लेबर वेलफेअर ऑफिसर किंवा इंडस्ट्रीयल रिलेशन ऑफिसर असा हा अनुभव तुमच्याकडे इंडस्ट्रीयल, कमर्शियल किंवा गव्हर्नमेंट अंडरटेकिंगचा असणं आवश्यक असणार आहे. या पदासाठी उमेदवारांकडं मराठी भाषेचं ज्ञान मात्र असणं आवश्यक असणार आहे. यानंतर पुढचं जे पद आहे सिनियर वेलफेअर ऑफिसर, तुम्ही बघू शकता 50,000 ते 1,60,000 असा हा पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे. 3 जागा भरल्या जात आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून, कोणत्याही शाखेतून पदवी, सोशल सायन्समधनं पदवी किंवा डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. या व्यतिरिक्त 5 वर्षाचा तुमच्याकडे लेबर वेलफेअर ऑफिसर किंवा इंडस्ट्रीयल रिलेशन ऑफिसर म्हणून अनुभव असणं गरजेचं असणार आहे. याही पदासाठी उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे डेप्युटी सेक्रेटरी. 60,000 ते 1,80,000 पगार दिला जाणार आहे. 1 जागा असणार आहे. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून, कोणत्याही शाखेतून पदवी आणि दिलेल्या फील्डचा 9 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी दिलेल्या विषयातनं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा डिप्लोमा केलेला आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे. पुढचं पद आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मेकॅनिकल. या पदासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं उमेदवारांची पदवी आणि 5 वर्षाचा दिलेल्या फील्डचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. 2 जागा असणार आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल, याही पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधनं पदवी
आणि 5 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। याही पदासाठी 2 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। पुढचं पद आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल। 50,000 ते 1,60,000 असा हा पगार उमेदवारांना या एक जागेसाठी दिला जाणार आहे। यासाठी उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधनं पदवी आणि 2 वर्षाच्या संबंधित क्षेत्राचा अनुभव मागितलेला आहे। त्यानंतर कॅटरिंग ऑफिसर हे जे पद या ठिकाणी भरलं जात आहे, ज्यासाठी 50,000 ते 1,60,000 असा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। या पदासाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशनचा डिप्लोमा उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त 3 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेला आहे। यामध्ये ज्या उमेदवारांना सोशल वेलफेअर वर्कचा अनुभव आहे अशा उमेदवारांना या पदासाठी विशेष प्राधान्य देखील दिलं जाणार आहे। पुढचं पद आहे असिस्टंट डायरेक्टर रिसर्च। या पदासाठी एक जागा असणार आहे आणि यासाठी इकॉनॉमिक्स किंवा स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिक विषयातनं पदवी उमेदवारांची असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांकडे 2 वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा अनुभव आहे, कम्प्युटरचं नॉलेज आहे, तसेच डिग्री किंवा डिप्लोमा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा डिप्लोमा तुम्ही इकॉनॉमिक्स किंवा स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिक्स किंवा ऑपरेशनल रिसर्च या विषयातनं केलेला आहे तर तुम्हाला विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। मात्र कमीत कमी इकॉनॉमिक्स स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिक विषयातनं तुमची पदवी या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे। आणि सर्वात पहिलं जे पद आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता असिस्टंट डायरेक्टर EDP। या पदासाठी देखील दिलेल्या इंजिनिअरिंगमधनं तुमची पदवी असणं या पदासाठी आवश्यक असणार आहे। अशा प्रत्येक पदानुसार तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकता आणि त्यानुसार ॲप्लिकेशन करू शकणार आहात। यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता या सर्व पदांसाठी नेमकी काय वय असायला हवं। यामध्ये असिस्टंट डायरेक्टर या पदासाठी 18 ते 30 वर्ष, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदासाठी 21 ते 35 वर्ष, डेप्युटी सेक्रेटरी या पदासाठी 21 ते 40 वर्ष, सिनियर वेलफेअर ऑफिसर पदासाठी 21 ते 35 वर्ष, तर डेप्युटी मॅनेजर या पदासाठी 21 ते 40 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये एक सर्व्हिसमन फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी वयाची विशेष सवलत देण्यात आलेली आहे। पगाराव्यतिरिक्त केंद्र सरकारमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे। आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। हे एक्झामचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये हे जे पद या ठिकाणी मेन्शन केलेले आहे या पदांसाठी 140 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। 4 वेगवेगळ्या विषयावरती हे प्रश्न असणार आहे। विषय तुम्ही या ठिकाणी बघू शकता। बाकीचे जे उरलेले सब्जेक्ट आहे म्हणजे बाकीचे जे उरलेले पद आहे त्या पदांसाठी देखील तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने एक्झामचं स्वरूप असणार आहे। याही पदांसाठी 140 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। या पदांसाठी अर्थातच निगेटिव्ह सिस्टीम म्हणजे 0.25 इतके मार्क उमेदवारांचे प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी कापले देखील जाणार आहे। ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे। 30 गुणांचा तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। इंटरव्ह्यू झाल्यानंतर इंटरव्ह्यूचे आणि ऑनलाईन एक्झामचे या दोन्हींचे एकत्रित मार्क विचारात घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे। यामध्ये फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 250 रुपये तर बाकी उमेदवारांसाठी 750 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे। आता या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे। रजिस्ट्रेशन करताना संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे। त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल। तो रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भाची माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुमचं परीक्षा शुल्क भरून फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। यावेळी फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत त्याच्या देखील गाईडलाईन्स तुम्हाला याच PDF मध्ये बघायला मिळणार आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। ॲप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।